ठीक आहे, मग दिल्लीत नाही पाहिजे दिल्लीत जा. एक लक्षात ठेवायचं, दिल्लीने पाठवल्यामुळे मी काय बघण्यासारखं एवढं नाही. ठीक आहे, मग दिल्लीत नाही पाहिजे दिल्लीत जा. एक लक्षात ठेवायचं, दिल्लीने पाठवल्यामुळे मी काय बघण्यासारखं तुम्ही इथे विकत अर्ज करून इथं तुमचा वेळ घालवतो आणि आमचाही वेळ घालवतो. तुम्ही इथे विकत अर्ज करून इथं तुमचा वेळ घालवतो आणि आमचाही वेळ घालवतो. लेट मी टेल यू व्हेरी फ्रँकली. सावधान, जेव्हा रक्षकच भक्षक बनतात तेव्हा काय होतं. नमस्कार, मी दत्तात्रय साहेबराव कुटर, राहणार पुणे. मी आज एका साध्या घोटाळ्याचा नाही तर पुण्यातील जिजामाता सहकारी बँकेने टाकलेल्या कायदेशीर दरोड्याचा पर्दाफाश करणार आहे. 2020 ते 2026 या काळात एका प्रामाणिक कुटुंबाला रस्त्यावर आणण्यासाठी संस्थात्मक षड्यंत्र कसं रचलं जातं आज याचा पुरावा आपल्यासमोर खुलासा करणार आहे. हा लढा केवळ माझा नाही, या भ्रष्ट व्यवस्थेत आवाज उठवणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसाचा. जिजामाता बँक फ्रॉड प्रकरणामध्ये जेव्हा महाराष्ट्र सहकारी विभाग जाणीवपूर्वक आपली जबाबदारी झटकत होता, तेव्हा या प्रकरणाची गंभीर दखल थेट केंद्रीय सहकार मंत्र्यांनी घेतली. दिल्लीच्या आदेशानंतर प्रशासनाला चौकशी सुरू करणे भाग पडले. नोव्हेंबर 2025 ते एप्रिल 2026 या काळात अप्पर आयुक्त नागनाथ एगलेवाड यांच्यामार्फत जिजामाता सहकारी बँक, उपनिबंधक राजेंद्र खंडाईत आणि जॉईंट रजिस्ट्रार योगीराज सुरू याची चौकशी करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे दुसऱ्या उच्चस्तरीय चौकशीमध्ये तेच सत्य समोर आले, जे आम्ही ओरडून सांगत होतो. आमचा प्रत्येक आरोप पुराव्यानिशी खरा ठरला. चौकशीमध्ये अप्पर आयुक्तांनी मान्य केले की बँक आणि अधिकारी या षड्यंत्रामध्ये पूर्ण सहभागी होते. आपले पितळ उघड पडल्याचे लक्षात येताच बँक अधिकाऱ्यांनी अप्पर आयुक्तांसमोर आपली चूक मान्य केली आणि सपशेल शरणागती. चौकशी अहवालाप्रमाणे आणि माझे पुरावे आणि नवीन पुरावे जे मी सादर केले, बँकेचे ऑडिट रिपोर्ट वगैरे, ह्याच्यामध्ये स्पष्ट आहे की माझं अकाउंट क्लिअर होतं. हा फॉल्स झालेला आहे बँकेचा. परंतु कंडाई साहेबांचं जे उत्तर आहे आणि जे कॉमन उत्तर आले वगैरे, त्याच्यामध्ये आले की बँकेने सगळे प्रोसिजर व्यवस्थित केली, बँकेचे सगळे स्टेटमेंट आम्ही चेक केले. त्याच्यामध्ये हा, पण कंडाई साहेबांचं उत्तर तेच आहे. नाही, तो योग्य उत्तर, तो काही विषय नाही. बघा, त्यांनी तो दिला त्यांच्या पद्धतीने दिला, जॉईंट रजिस्ट्रार त्यांच्या पद्धतीने दिला. पण आमची जी हे आहे फाइंडिंग, आम्ही ते म्हणलेले आहे की बाबा हे बरोबर आकारणी झालेली नाही आहे, एनपीएची गणना बरोबर झालेली नाही आहे आणि हे सगळ्या ज्या बाबी आहेत त्या चौकशीमध्ये स्पष्ट झालेल्या आहेत. त्यांनी जरी काही जरी खुलासा केला तरी आपण आपल्या ह्याच्यामध्ये तो त्याचा कॉन्फिडन्स घेतलेला नाही. कारण काय, आपल्या तपासणीमध्ये असं आढळलं की ते बरोबर झालेली नाही आहे. त्याच्यामुळे ते बरोबर म्हणण्याचा प्रश्नच येत नाही आणि ते बरोबर कुठं म्हणलं. बँकेच्या ऑडिट रिपोर्ट मध्ये बँकेने मान्य केले की अकाउंट क्लिअर आहे. तर मग बँकेने जी 101 प्रोसिजर चालू केली ती चुकीची. हे बघा, व्याजाची आकारणी आणि हे चुकीचं आहे म्हणजे तर ते चुकीचंच आहे ना. आम्ही कुठं म्हणतो की बाबा बरोबर आहे, ते चुकीचंच आहे, प्रश्नच नाही आहे, ते चुकीचंच आहे. प्रश्न यामध्ये 2018 पासून जे एनपीए दाखवलं ना बँकेने, त्याच्यानुसार जो 101 दाखला मिळवला, याच्यामध्ये जर माझं अकाउंट क्लिअर होतं तर बँकेने हा जो चुकीचं आहे ते आजही म्हणतो आम्ही, इथे म्हणलेलेच आहे, फक्त वेगळ्या भाषेत. बँकेने तर त्यांच्या उत्तरात लिहिले की चौकशी अहवालात आम्हाला मान्य नाही. ते काय म्हणतील, आम्ही त्याच्यामुळेच लिहिलं नाही, सगळं त्याच्यामुळेच लिहिलं. ते काय म्हणतील किंवा ते परस्पर दिलं बाबा हे, ते आम्ही मान्य केलंय ना, आम्ही मान्य केलंय की आम्ही मान्य केलंय अकाउंट क्लिअर होतं आमचं. आमचा अकाउंट स्पष्टच म्हणलेलं आहे, प्रश्नच नाही. ते आम्ही मान्य केलंय ना. आम्ही कोणत्या कागदाच्या आधारावर कारवाई करते, 101 आधारित करते, दुसरंच नाही आहे. आता तेच त्यांची जी हे होती किंवा आमचे सगळं बरोबर आहे, ते आहे ते आहे, ते आम्ही म्हणलं की ते बरोबर नाही आहे. फक्त एक टेक्निकल कागद त्यांच्याकडे आहे. हा, म्हणजे 101 त्यांचा टेक्निकल कागद त्यांच्याकडे आहे, एवढाच फक्त आहे. बाकी दुसरा काय, तुमची आकारणी चुकीची आहे, जी एनपीए ची कॅल्क्युलेशन आहे ती चुकीची आहे, बरोबर आहे. आणि जे काही दाखवलं ते त्या ऍज पर याच्याप्रमाणे नाही आहे, एवढाच मुद्दा आहे. तो जर व्यवस्थित झाला तर बाकीचा मुद्दा काय हे असण्याचा प्रश्नच नाही, सगळे रेक्टिफाय होते. त्याच्यामुळे तो आम्ही नमूद केलेले आहे, क्लिअर कट म्हणलेलं आहे. 101 रद्द केला की बाकी बँक काहीच करू शकणार. बँकेचे सगळे मुद्दे खारिज झाले, चुकीचे झाले. बँकेचे सगळे मुद्दे खारिज झाले. बँकेने हा जो काही फ्रॉडलंट केलाय सगळा, अकाउंट क्लिअर असताना 101 मिळवला किंवा सगळ्या गोष्टी प्रोसिजर मला 6 वर्ष जे दिले, त्याचा जो म्हणजे त्याचा ऍक्सेप्टन्स तुम्ही मागू शकता ना. हे बघा, तुम्ही समजा याच्यामध्ये गेला तुमचा की बाबा सिव्हिल कोर्टामध्ये, तरी तिथे तुम्ही तुमच्या हे करून, हे चुकीचं असताना अशा प्रकारे हे करून त्रास दिला, मला त्याची भरपाई द्यावी, तुम्ही मागणी करू शकता ना. प्रश्न नाही आहे. टेक्निकल फक्त आहे, त्यांच्याकडे कागद नव्हतो म्हणजे 101 बस, बाकी दुसरा काही नाही. तो लिगल कागद असल्यामुळे ते वसुलीसाठी आणि ह्याच्यासाठी हे करतात. ते जर समजा चुकीचा असला की संपला का नाही करू शकत. म्हणजे चुकीचा म्हणजे तो काढला चुकीच्या पद्धतीने, फ्रॉड करून काढला.
आणि त्याच्याच आधारे आजपर्यंत ते ठीक आहे, आता जे झालं ते झालं आहे, तो काही प्रश्न नाही. फ्रॉड करून काढला आणि त्याच्याच आधारे आजपर्यंत ते ठीक आहे, आता जे झालं ते झालं आहे, तो काही प्रश्न नाही. त्यांची ओपिनियन आहे ती ओपिनियन ठाम आहे. ओपिनियन आहे ती ओपिनियन ठाम आहे. आपले पितळ उघड पडल्याचे लक्षात येताच बँक अधिकाऱ्यांनी अप्पर आयुक्तांसमोर आपली चूक मान्य केली आणि सपशेल शरणागती पत्करली. बँक म्हणाले श्री दत्तात्रय कुटर म्हणतील तशी सेटलमेंट आम्ही करायला तयार आहोत. या बँकेच्या अप्पर आयुक्तांवर झालेल्या संभाषणाचा पूर्ण ऑडिओ आमच्याकडे काय होते ते संध्याकाळी हा बँकवाले ना. हा ते म्हणतात किंवा तुम्ही सांगा त्याप्रमाणे आम्ही सेटल करायला तयार आहोत. ज्या पद्धतीनं म्हणेल त्या पद्धतीनं आम्ही सेटलमेंट करायला तयार आहोत. तर ते जर हे होत असेल तर चांगली गोष्ट आहे. सर बघा, असं त्यांचं सीओ होते, ते तुमचे हे अधिकारी होते, थोडी होते. 2026 साली म्हणतात ते, 2026 साली म्हणतात. तुम्ही हा विचार करा, मी 20 ते 26 काय हे सेटलमेंट करायला बसलोय काय ते नाही सर. झालं ना सर. मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं, हितला ऑर्डर मिळाल्यानंतर मी यांना राष्ट्रपतीपर्यंत घेणार, मी गॅरंटेड. कारण मी यांना सोडणार नाही. ही माझ्यावर झालेला अन्याय परत महाराष्ट्रात, भारतात कोणावरती झालाच नाही पाहिजे. कारण या बँकांना माहितच नाही बँकिंग कसं करायचं. तर एवढंच म्हणणं आहे की बाबा जे काही तुम्ही सांगसाल ज्या पद्धतीने हे होईल त्या पद्धतीने आम्ही थोडी आपल्याला कोणालाही वाटतं की बाबा तुमच्या हे हर्ट नको व्हायला पाहिजे आणि तुमच्यावरती अन्याय व्हायला नको पाहिजे. तुमच्या हे हर्ट नको व्हायला पाहिजे आणि तुमच्यावरती अन्याय व्हायला नको पाहिजे. अप्पर आयुक्त श्री नागनाथ एगलेवाड यांनी ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये बँकेने केलेला फ्रॉड आणि स्वतःच्या सहकाऱ्यांची संशयास्पद भूमिका मान्य केली आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे लेखी अहवाल देताना मात्र हे सर्व सत्य जाणीवपूर्वक दडून सगळं कसं आलबेल असल्याचा बनाव केला गेला. तोंडी सत्य मान्य करायचं पण लेखी स्वरूपात खोटं लिहायचं, ही भविष्यात कोर्टात पळवाट करण्यासाठी रचलेली एक नियोजित चाल आहे. पण हे अधिकारी गोष्ट विसरलेत. आमच्याकडे त्यांच्या प्रत्येक शब्दाचा ऑडिओ पुरावा सुरक्षित आहे. तो त्यांचा खोटेपणा जगासमोर उघडा पाडेल आणि आम्ही उघडा पाडल्याशिवाय राहणार नाही. फ्रॉड केला किंवा नाही केला त्यांच्याकडे हुकुमनामा आहे, हुकुमनाम्याप्रमाणे ते जातात. आम्ही म्हणलं की बाबा ते जाऊ द्या, हुकुमनामा गेला, काय गेला, काय बँकेने केलं किंवा अजून काय केलं आपल्याला माहिती नाही. आज तुम्ही एकत्र बसा, शासनाची ओटीएस आहे, शासनाच्या ओटीएस पण करा आणि मोकळं करा, संपलं काम, विषय मिटला. झालं समजा माझं. आता माझं 2 मिनिटं ऐकून मी मान्य केलं सर तुमचं. माझं खातं रेग्युलर असताना 101 काढला, हे सगळं ऐका. आता ऐकून घ्या सर, आता सर माझं ऐकून घ्या. म्हणलंय की जे काय केलं ते केलं, म्हणलंय की जे काय केलं ते केलं नाही, परंतु मग 5-6 वर्षामध्ये माझी जी कंपनी बंद झाली त्याचा हिशोब कोण लावणार सर? त्याचा हिशोब कोण लावणार? बँकेनीच ही नुकसान भरपाई दिली पाहिजे. त्यासाठी माझा लढा चालू आहे. तुला आता सिव्हिल कोर्टाची कुठून आम्हीच वापरू का? तुम्ही वापरायचे नाहीये, पण मला स्पष्ट निर्देश हवेत. तर जर बँकेने फ्रॉड केलाय, तुमच्या निदर्शनास आलाय, तुम्ही स्पष्ट बोलताय स्पष्ट सर. स्पष्ट लिहिलंच नाहीये सर याच्यात. पूर्ण लिहिले. तुम्ही या पत्रामध्ये अजिबात स्पष्ट लिहिलं नाही बँकेने अनियमितता केली, बेकायदेशीर काम केलेलं आहे. तो ऑब्जेक्शन मी घेऊन आले तुमच्याकडे आणि तुमच्या काय म्हणजे जे केलं ते लिहिले ना की तुमच्या व्याजाची आकारणी बरोबर केली नाही, दंड व्याजाची केली, एनपीए कॅल्क्युलेशन बरोबर केलं नाही. अकाउंट रेग्युलर होतं सर माझं, याचा अर्थ अकाउंट रेग्युलर होतं. बघा परत एकदा सांगतो, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या. ओटीएस द्यायला मला पण बँकेचा ओटीएस घ्यायचंच नाही ना मला. मी का ओटीएस घेऊ सर बँकेकडे? तुमचा प्रश्न आहे सर, बँकेवरती कारवाई. तो तुमचा प्रश्न आहे. आम्ही बाइंड करू शकत नाही, तुम्हालाही नाही करू शकत, बँकेलाही नाही. सर बँकेवर कारवाई करावी लागली सर तुम्हाला. तुम्ही बँकेवर कारवाई का करत नाहीये सर? अशी नाही आहे. प्रत्येक सभासदाच्या म्हणण्याप्रमाणे जर कारवाई केली तर बँक सोडता येणार नाही. सर हा फ्रॉड आहे सर. हा बँकेने मोठा फ्रॉड केलाय. माझा विषय बरोबर झालाय सर. थोडंच असतं, पैसे दिले बाय चेकनी दिले तर तो कुठला फ्रॉड आला? सर हा बँकेने मोठा फ्रॉड केलाय. माझा विषय बरोबर झालाय सर. थोडंच असतं, पैसे दिले बाय चेकनी दिले तर तो कुठला फ्रॉड आला? सर हा बँकेने फ्रॉड केला ना माझं रेग्युलर अकाउंटमध्ये. मला कोर्टमध्ये एक शेक दाखल केला ना सर. डिस्प्यूट आहे. परत एकदा सांगतो तुम्हाला सर, डिस्प्यूट नाही येतो सर. त्याच्यामध्ये फरक राहतो. नाही सर, डिस्प्यूट नाही हा. मला वाद घालायचं नाही आहे बाबा. आम्ही 2 वेळेस तुम्हाला दिलंय. परत एकदा तुम्ही विनाकारण मला हे करून माझा वेळ बी नका घेऊ. आणि सर तुम्ही 2 वेळेस तुम्हाला दिलं. नाही सर, मान्य आहे मला. पण तुम्ही मान्य करता तोंडी सर, तुम्ही कागदोपत्री सर देत नाही मला. सर काहीच कागदोपत्री मान्य होत नाही सर या बाबतीत. दिलंय तुम्हाला, लेखी दिलंय, त्याच्यामुळे काही हे नाही आहे. ऑन पेपर आहे जे काय आहे. सर माझ्यावरती अन्याय होते सर. आणि इतका मोठा अन्याय की मी 6 वर्ष सहन करते, माझी फॅमिली आणि माझी कंपनी. आणि याच्यामध्ये सर संपूर्ण जबाबदारी सहकार खात्याची आहे सर. आजही मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की याच्यामध्ये मला न्याय मिळालेला नाही. सर फायनल वर्डिंग आपले फायनलच आहे नाही सर? हो प्रश्न ठीक आहे सर. ओके, थँक्यू सर. या डर्टी गेमचा उद्दिष्ट सूर्यप्रकाशासारखा स्वच्छ आहे. तो म्हणजे राजेंद्र खंडाईत, श्री योगीराज सुर्वे,
सी मिलिंद आखरे या त्रिकुटाला विभागीय चौकशीच्या कचाट्यातून सुखरूप बाहेर काढणे. अप्पर आयुक्त श्री नागनाथ एगलेवाड यांनी ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये बँकेने केलेला फ्रॉड आणि स्वतःच्या सहकाऱ्यांची संशयास्पद भूमिका मान्य केली आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे लेखी अहवाल देताना मात्र हे सर्व सत्य जाणीवपूर्वक दडून सगळं कसं आलबेल असल्याचा बनाव केला गेला. तोंडी सत्य मान्य करायचं पण लेखी स्वरूपात खोटं लिहायचं ही भविष्यात कोर्टात पळवाट काढण्यासाठी असलेली एक नियोजित चाल आहे. पण हे अधिकारी गोष्ट विसरलेत. आमच्याकडे त्यांच्या प्रत्येक शब्दाचा ऑडिओ पुरावा सुरक्षित आहे. तो त्यांचा खोटेपणा जगासमोर उघडा पाडेल आणि आम्ही उघडा पाडल्याशिवाय राहणार नाही. आता बघा सहकार आयुक्त पदाचा गैरवापर. केंद्रीय सहकार मंत्रालयाने या प्रकरणाची दखल घेऊनही महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्तांनी केंद्राच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. दिल्लीने पत्र पाठवलं म्हणून कारवाई करण्यात कमी कच्चा अधिकारी नाही असं म्हणणारे माननीय सहकार आयुक्त दिलीप तावरे साहेब नेमके कुणाची जप्त आहेत? सत्याचा अवघड दुरुपयोग आणि राजकीय वरदस्त लाभलेल्या जिजामाता सहकारी बँकेची ढाल बनून आयुक्त साहेब उभे राहिले आहेत. हा केवळ आमचा अपमान नाही तर संपूर्ण देशाच्या न्याय प्रक्रियेचा अपमान आहे असं आमचं ठाम मत झालेलं आहे. ठीक आहे, मग दिल्लीत नाही पाहिजे दिल्लीत जा. एक लक्षात ठेवा, दिल्लीने पाठवल्यामुळे मी काय बघण्यासारखं एवढं घेणार. ठीक आहे, मग दिल्लीत नाही पाहिजे दिल्लीत जा. एक लक्षात ठेवा, दिल्लीने पाठवल्यामुळे मी काय बघण्यासारखं एवढं घेणार. आता बघा प्रशासकीय लबाडीचा कळस. खुद्द सहकार आयुक्त दिलीप तावरे साहेब यांचा खरा चेहरा आता समोर आलाय. या चौकशी दरम्यान आम्ही त्यांना भेटलो तेव्हा त्यांची आपल्या भ्रष्ट सहकार्याबद्दलची तळमळ स्पष्टपणे दिसून आली. आता त्यांचे दुसरे धक्कादायक वक्तव्य ऐकाल तर थक्क व्हाल. ते आम्हाला थेट तोंडावर म्हणाले, ते तक्रार करून तुमचा वेळ आणि आमचा वेळ वाया घालू नका. थेट सहकार न्यायालयात जा. मित्रांनो, ज्या कार्यालयाला केंद्राने चौकशीची यादी दिली तिथला सर्वोच्च अधिकारी जेव्हा असं म्हणतो तेव्हा तो निव्वळ दिशाभूल करण्याचा आपली जबाबदारीपासून पळ काढण्याचा प्रयत्न असतो. जर आम्हाला कोर्टात जायचं होतं तर केंद्र सरकारने या चौकशीचे अधिकार तुम्हाला दिलेच कशासाठी? ज्या आयुक्तांनी केंद्र सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी करायची तेच जर बनावट चौकशी करून गुन्हेगारांना पाठीशी घालत असतील तर सामान्य जनतेने पाहिजे इथं तुमचा वेळ घालवतो आणि आमचाही वेळ घालवतो. Let me tell you very frankly. I am again telling you very frankly, you have to go to the cooperative board. Any dispute in the accounts. हे आमचं घेतलं नाही, हे जास्त घेतलं, कमी घेतलं नाही. इट इज अ मॅटर ऑफ युअर कॉन्ट्रॅक्च्युअल म्हणजे काय म्हणतात तुमचे दोघांचे तुमच्या त्या बँकेच्या जे बॉरोअर आणि हे बँक आहे क्रेडिटर आहे तुमचं म्हणलं तो डिस्प्यूट आहे. एनी डिस्प्यूट ऍज पर सेक्शन 91 ज्युडिशियल इज कॉपरेटिव्ह. तुम्ही लोक आता आमच्याकडे येता, आम्ही त्याला इन जनरल जो हे आहे सिटीजन्स ग्रीव्हन्स सेल म्हणून आम्ही ट्रीट करतो, पण त्याला फारसं हे येणार नाही. आता सिटीजन्स ग्रीव्हन्स सेल मध्ये काय होतं, आम्ही त्यांना सांगतो असं असं आम्हाला चुकीचं दिसतं, तुम्ही विचार करा, एवढंच आहे. त्याला काय फोर्स ऑफ लॉ नाहीये, फोर्स ऑफ लॉ नाहीये. तर काही गैरसमज असेल तर तेवढं कुठं रिझॉल्व्ह होतं. तुम्हाला खरंच हे पाहिजे असेल, खरंच चुकीचं वाटत, यू हॅव टू गो टू द कॉपरेटिव्ह. सर, माझा फक्त बँकेच्या अकाउंट्स रिलेटेड नव्हता, अकाउंटचे मिसगाईड करून 101 जसं मिळवला या संदर्भात मी तक्रार आहे माझी. 101चा तुमचा डिस्प्यूट आहे, 101 डिस्प्यूट आहे का नाही? आहे ना, बँकेने प्रॉडक्ट 101 डिस्प्यूट आहे. पद्धतीने 101 पद्धती दिला असेल तुम्हाला, पद्धतीने 101 पद्धती दिला असेल तुम्हाला, टू गो टू द कॉपरेटिव्ह. पद्धतीने 101 पद्धती दिला असेल तुम्हाला, टू गो टू द कॉपरेटिव्ह. या प्रकरणात आम्हाला सहकारी कोर्टाचा हा सहकार आयुक्तांचा सल्ला त्यांनी जिजामाता सहकारी बँक व आपल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी शोधलेली सेफ एक्झिट आहे. स्वतःच्या चौकशीत फ्रॉड सिद्ध झाल्यावर दोषींवर तात्काळ कारवाई करणे तुमचे वैधानिक कर्तव्य आहे. तरी आम्हाला कोर्टाकडे ढकलणे क्रूर थट्टा आहे. कारण महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम सहकारी न्यायालयाला बँकेने केलेला फ्रॉड व तुमचे भ्रष्ट अधिकाऱ्यांवर प्रशासकाचे अधिकारीच नाहीत. हा रस्ता केवळ दोषींना 1 ते 2 वर्षाची तारीख पे तारीख मिळवून देण्यासाठी आखला गेला आहे. खुद्द सहकार आयुक्तच असा बेबनाव करून आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्ट कारभार करत असतील तर तो निव्वळ अन्याय नसून जनतेचा केलेला प्रशासकीय घात आहे. या प्रकरणाची गंभीर दखल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व केंद्रीय सहकार मंत्रालयाने घेऊन या सर्व प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी आम्ही करत आहोत आणि त्याबाबत पाठपुरावा सुरू करण्यात आम्ही ठामपणे सांगू शकतो. या प्रकरणात अपर आयुक्तांकडील चौकशी पूर्ण झाल्यानंतर 27 मार्च 2026 रोजी 6 वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर जेव्हा चौकशी अहवाल आमच्या हातात पडला तेव्हा प्रशासनाचा सर्वात भयानक आणि भ्रष्ट चेहरा समोर आला. 100 पानांचे ठोस पुरावे असताना प्रत्यक्ष तयार झालेला 9-10 पानांचा सविस्तर अहवाल मान्य सहकार आयुक्त दिलीप तावरे साहेब यांनी जाणीवपूर्वक दाबून टाकला. त्याऐवजी आम्हाला हातात फक्त टेकवला 2 पानांचा बनावट अहवाल. हा अहवाल दाबला गेला कारण जर तो अहवाल पूर्ण बाहेर आला असता तर बँकेसोबत सहकार खात्यातील अनेक बड्या अधिकाऱ्यांचे मुखवटे उतरले असते, त्यांच्यावर कारवाई करावी लागली असती. तो मूळ अहवाल 9-10 पानांचा होता, याचे भक्कम पुरावे आमच्याकडे आहेत आणि वेळ पडल्यास ते आम्ही जगासमोर मांडूच. केवळ आणि केवळ आपल्या भ्रष्ट सहकार्यांना वाचवण्यासाठी सहकार आयुक्तांनी मूळ अहवालाची मोडतोड केली आणि कचऱ्याच्या टोपलीत टाकण्याजोगा फक्त 2 पानांचा बनावट सादर केला. हा केवळ प्रशासकीय फ्रॉड नाही तर पुराव्यांची चोरी आहे. हा अहवाल नसून गुन्हेगारांना वाचवण्यासाठी सिस्टीमने विणलेले एक प्रशासकीय सुरक्षा कवच आहे. एका बँक घोटाळ्याला तांत्रिक चूक ठरवून सत्याचा गळा घोटण्याचा केविलवाना प्रयत्न आम्ही कधीही यशस्वी होऊन देणार नाही. आम्ही लढाई लढतच राहू. नमस्कार, मी दत्तात्रय साहेबराव कुटर, राहणार पुणे.
मी आज एका साध्या घोटाळ्याचा नाही तर पुण्यातील जिजामाता सहकारी बँकेने टाकलेल्या कायदेशीर दरोड्याचा पर्दाफाश करणार आहे. 2020 ते 2026 या काळात एका प्रामाणिक कुटुंबाला रस्त्यावर आणण्यासाठी संस्थात्मक षडयंत्र कसं रचलं जातं आज याचा पुरावा आपल्यासमोर खुलासा. जेव्हा संपूर्ण जग 2020 मध्ये करोनाच्या संकटाशी लढत होती तेव्हा जिजामाता सहकारी बँक माझ्या कुटुंबाला रस्त्यावर आणण्यासाठी कागदी कट रचत होती. आमची कोट्यवधींची मालमत्ता हडपण्यासाठी बँकेने सहकार खात्यातील बड्या अधिकाऱ्यांसोबत हातमिळवणी केली आणि चक्क 2018 पासून आमचे रेकॉर्ड बदलले. 31 मार्च 2020 पर्यंत आमचे कर्ज खाते पूर्णपणे नियमित असतानाही केवळ लालसेपोटी आमच्यावर एनपीएचा खोटा शिक्का मारण्यात आला. ही तांत्रिक चूक नव्हती तर जिजामाता सहकारी बँक आणि सहकार खात्यातील अर्धनिक अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून रचलेले एक संस्थात्मक षडयंत्र होते. 17 मार्च 2022 रोजी उपनिबंधक श्री राजेंद्र खंडात यांनी आपल्या अर्धनिक पदाची प्रतिष्ठा धुळशी मिळवली. आमचे बँक स्टेटमेंट आम्ही रेग्युलर असल्याचे ओरडून सांगत असतानाही त्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. केवळ बँकेला बेकायदेशीर फायदा पोहोचवण्यासाठी त्यांनी नियमांना हरताळ फासत एका प्रामाणिक कर्जदाराविरुद्ध सहकार कलम 101 अंतर्गत एकतर्फी आदेश मंजूर केले. एक कृत्य म्हणजे बँकेला वसुलीसाठी उपनिबंधाने दिलेली थेट बेकायदेशीर साथ होती. जिजामाता सहकारी बँकेच्या षडयंत्राचा सर्वात क्रूर चेहरा 31 डिसेंबर 2022 रोजी समोर आला. आम्ही या वादातून सन्मानाने बाहेर पडण्यासाठी बँकेला संपूर्ण कर्जफेडीची नोटीस ऑफर दिली, पण मदतीचे नाटक करणाऱ्या बँकेने त्याच दिवशी आमच्या पाठीत खंजीर बसली. आमची पूर्णपणे आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी बँकेने आमच्या वैयक्तिक आणि कंपनीच्या सिबिल रिपोर्टमध्ये 881 दिवसांचे खोटे ओव्हरड्यू आणि सूट फाईल अशा बनावट नोंदी केली. बँकेचा हेतू स्पष्ट होता, आमची विश्वासार्हता संपवायची, आम्हाला कुठेही कर्ज मिळवून द्यायचे नाही आणि आमच्या कोट्यवधींचा बंगला बळकावायचा. बँकेच्या क्रिमिनल कृत्यामुळे आमच्या 2 कंपन्या, एक स्टार्टअप कायमचे बंद झाले. कोणती चूक नसताना एका प्रामाणिक कुटुंबाला रस्त्यावर आणण्यात आले आणि आमचा भयंकर मानसिक छळ झाला. इथेच बँक थांबली नाही. हीच बनावट कागदपत्र जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करून जून 2023 रोजी बेकायदेशीर जप्तीचे आदेश मिळवले. हे बँकिंग नाही तर सामान्य कर्जदाराची मालमत्ता लुटणारे एक संघटित रॅकेट आहे. बँकेची गुन्हेगार वृत्ती आज पुराव्यासहित जगासमोर आली. पुढे याच प्रकरणात सहकार खात्यातील सर्वात मोठा फ्रॉड पहा. उपनिबंधक राजेंद्र खंडाईत यांनी पारित केलेला बेकायदेशीर आदेश आम्ही जॉईंट रजिस्ट्रार श्री योगीराज सुर्वे यांच्याकडे चॅलेंज केला. श्री सुर्वे यांनी आमचा स्टे जाणीवपूर्वक काढून धरला. अखेर 20 फेब्रुवारी 2026 रोजी माननीय उच्च न्यायालयाने या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीरता शिरवली. पण घोटाळा बघा, उच्च न्यायालयाचा अपमान करत सुर्वे यांनी 18 फेब्रुवारी रोजी बॅकडेटेड ऑर्डर काढली. कोर्टाच्या आदेशाआधीच निकाल दाखवून त्यांनी बँकेला आमच्या घराचा ताबा मिळवण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला. यावरून सिद्ध होतंय की हे दोन्ही अधिकारी न्यायाधीश नसून बँकेच्या महाघोटाळ्यातील सक्रिय भागीदार आहेत. 13 मार्च 2025 हा तो दिवस होता जेव्हा जिजामाता बँकेच्या घोटाळ्याचा बुरखा अधिकृतपणे फाटला. जिल्हा विशेष लेखा परीक्षकांच्या चौकशी अहवालात बँकेचा प्रत्येक काळा कारनामा आरशासारखा सूचित झाला. बँक आणि सहकार खात्याच्या पवित्र युतीने सत्तेचा गैरवापर केला होता. पण मग कारवाई झाली का? तर नाही. उलट या घोटाळ्याला पांघरून घालण्यासाठी सहकार विभागानेच कंबर कसली. 13 मार्च 2025च्या या अधिकृत चौकशी अहवालात स्पष्ट झालं की बँकेने आमची मालमत्ता हडपण्यासाठी बनावट कागदपत्रांचे षडयंत्र रचले होते. पण कारवाई करण्याऐवजी अप्पर निबंधक श्री मिलिंद आखरे यांनी 20 मे 2025 रोजी हे प्रकरण अर्धन्यायिक आहे अशी पळवाट काढली. स्वतःच्याच खात्याच्या चौकशी अहवालाला केराची टोपली दाखवून त्यांनी उपनिबंधक व जॉईंट रजिस्ट्रार या आपल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना जणू क्लीन चिट दिली. त्यानंतर या प्रशासकीय पाठबळामुळे बँकेने आमच्या घरावर अनेक वेळा जप्तीचे क्रूर प्रयत्न केले. पुराव्यापासून दुर्लक्ष करून भ्रष्टाचारांना वाचवणाऱ्या सहकारातील साखळीचे जिवंत उदाहरण आहे. या जिजामाता बँक फ्रॉड प्रकरणामध्ये जेव्हा महाराष्ट्र सहकारी विभाग जाणीवपूर्वक आपली जबाबदारी झटकत होता तेव्हा या प्रकरणाची गंभीर दखल थेट केंद्रीय सहकार मंत्रालयाने घेतली. दिल्लीच्या आदेशानंतर प्रशासनाला चौकशी सुरू करणे भाग पडले. नोव्हेंबर 2025 ते एप्रिल 2026 या काळात अप्पर आयुक्त नागनाथ एगलेवाड यांच्या मार्फत जिजामाता सहकारी बँक, उपनिबंधक राजेंद्र खंडाईत आणि जॉईंट रजिस्ट्रार योगीराज सुर्वे यांची चौकशी करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे दुसऱ्या उच्चस्तरीय चौकशीमध्ये तेच सत्य समोर आले जे आम्ही ओरडून सांगत होतो. आमचा प्रत्येक आरोप पुराव्यानेशी खरा ठरला. चौकशीमध्ये अप्पर आयुक्तांनी मान्य केले की बँक आणि अधिकारी या षडयंत्रामध्ये पूर्ण सहभागी होते. आपले पितळ उघड पडल्याचे लक्षात येताच बँक अधिकाऱ्यांनी अप्पर आयुक्तांसमोर आपली चूक मान्य केली आणि सपशेल शरणागती पत्करली. या प्रकरणात अप्पर आयुक्तांकडील चौकशी पूर्ण झाल्यानंतर 27 मार्च 2026 रोजी 6 वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर जेव्हा चौकशी अहवाल आमच्या हातात पडला तेव्हा प्रशासनाचा सर्वात भयानक आणि भ्रष्टाचार समोर आला. 100 पानांचे ठोस पुरावे असताना प्रत्यक्ष तयार झालेला 9-10 पानांचा सविस्तर अहवाल मान्य सहकार आयुक्त दिलीप तावरे साहेबांनी जाणीवपूर्वक दाबून टाकला. त्याऐवजी आम्हाला हातात फक्त टेकवला 2 पानांचा बनावट अहवाल. हा अहवाल दाबला गेला कारण जर तो अहवाल पूर्ण बाहेर आला असता तर बँकेसोबत सहकार खात्यातील अनेक बड्या अधिकाऱ्यांचे मुखवटे उतरले असते, त्यांच्यावर कारवाई करावी लागली असती. तो मूळ अहवाल 9-10 पानांचा होता. ते भक्कम पुरावे आमच्याकडे आहे आणि वेळ पडल्यास आम्ही जगासमोर मांडू. या डर्टी गेमचा उद्दिष्ट सूर्यप्रकाशासारखा स्वच्छ आहे. तो म्हणजे राजेंद्र खंडाईत, श्री योगीराज सुर्वे, श्री मिलिंद आखरे या त्रिकुटाला विभागीय चौकशीच्या कचाट्यातून सुखरूप बाहेर काढले. अप्पर आयुक्त श्री नागनाथ एगलेवाड यांनी ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये बँकेने केलेला फ्रॉड आणि स्वतःच्या सहकाऱ्यांची संशयास्पद भूमिका मान्य केली आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे लेखी अहवाल देताना मात्र हे सर्व सत्य जाणीवपूर्वक दडून सगळं कसं आलबेल असल्याचा बनाव केला गेला. तोंडी सत्य मान्य करायचं पण लेखी स्वरूपात खोटं लिहायचं ही भविष्यात कोर्टात पळवाट करण्यासाठी रचलेली एक नियोजित चाल आहे. पण हे अधिकारी गोष्ट विसरलेत. आमच्याकडे त्यांच्या प्रत्येक शब्दाचा ऑडिओ पुरावा सुरक्षित आहे. तो त्यांचा खोटेपणा जगासमोर उघडा पाडेल आणि आम्ही उघडा पाडल्याशिवाय राहणार नाही.
या प्रकरणामध्ये आमची काही चूक नसताना 6 वर्षाचा आमचा संघर्ष ऐकायला फक्त एक वाक्य वाटतं, पण माझ्या कुटुंबातील तो प्रत्यक्ष मरण्यात नव्हता. 3 सहकारी न्यायालय, 3 वेळा हायकोर्टचे उंबरठे, बँकेच्या शेकडो नोटिसा, तब्बल 9 वेळा आमच्या हक्काच्या घराच्या ताब्याचे क्रूर प्रयत्न, 4 सहकारी चौकशा, शेकडो कागदपत्रांच्या ढिगाऱ्यात आमचे हस्तखेळतं आयुष्य कुठेतरी हरवून गेले. जिजामाता सहकारी बँकेने आमची इतर सर्व बँक खाती घोटून आमची पूर्णपणे आर्थिक कोंडी केली. सिव्हिलमध्ये बनावटी नोंदी करून आमचे 2 चांगले चालणारे व्यवसाय आणि एक स्टार्टअप कायमचा बंद केला. आमचे सर्व आर्थिक दरवाजे बंद करण्यात आले आणि आमच्या समाजामध्ये अतोनात बदनामी करण्यात आली. राहते घर वाचवण्यासाठी आम्ही रक्ताचं पाणी केलं. भर सोसायटीत झालेला आमचा अपमान आणि 7 वेळा आमच्या दारात आलेले पोलीस. उद्या आपली मुलं रस्त्यावर येतील का या एकाच जीव घेण्या भीतीने आम्हाला अनेक रात्र झोप लागली नाही. कोणतीही चूक नसताना आमच्या निष्पाप कुटुंबाने मागील 6 वर्षात ज्या मरण यातना आणि जो मानसिक छळ सोसलाय त्याला जबाबदार कोण? ही जिजामाता बँक आणि हे भ्रष्ट अधिकारी. आम्हाला न्याय देणार कोण? आमच्या आयुष्यात वायाला गेलेली 6 वर्ष आणि जखमांचा हिशोब देणार कोण? आलाड आता पैशाचं उरलं नसून तो आता आमच्या आत्मसन्मानात आहे. जोपर्यंत आमचं झालेलं नुकसान भरून मिळत नाही आणि जिजामाता सहकारी बँक तसेच सहकार खात्यातील भ्रष्ट अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार नाही तोपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही. आम्ही सत्यकथा मीडिया आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडत आहोत. हा व्हिडिओ इतका शेअर करा की पुन्हा कोणत्याही सामान्यासोबत अशा प्रशासकीय दरोड्याची पुनरावृत्ती होणार नाही. ही केवळ आमची लढाई नसून तर तुमच्या कष्टाच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या भ्रष्ट व्यवस्थेचा बुरखा फाडण्याची जबाबदारी आता तुमची आहे. आम्हाला न्याय हवा आहे आणि आम्ही मिळवणारच. तुम्हाला काय वाटतं, अशा भ्रष्ट सिस्टीमला धडा शिकवायचा का? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.